भाजपचे लाडके मंत्री जयकुमार गोरेंची विकृती, स्वतःचे विवस्त्र फोटो महिलेला पाठवले। महिलेला नग्न फोटो पाठवणाऱ्या मंत्र्यांवर सरकारी कारवाई करणार का? संतप्त महिलेचा उपोषणाचा इशारा। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या जवळचे मंत्री अशी जयकुमार गोरे यांची ओळख आहे। फडणवीस यांनी गोरे यांच्याकडे महत्त्वाचे खाते दिले आहे। मात्र जयकुमार गोरे यांच्यावर अनेक आरोप आहेत। तसेच कोरोना काळात त्यांनी मृतांच्या नावाखाली पैसे लुबाडल्याची प्रकरणाचीही चर्चा आहे। तसेच गोरे यांचा एक घृणास्पद प्रकार उघडकीस आला आहे। गोरे यांनी स्वतःचे नग्न फोटो अनेकदा एका महिलेला पाठवले आहेत। या प्रकरणी त्यांना तुरुंगवासही झाला होता। हे प्रकरण 2016 मधील आहे। मात्र त्या महिलेला पुन्हा त्रास देण्यात येत असल्याने महिला संतप्त झाली असून ती जयकुमार गोरे यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करावी आणि गोरे यांच्यावर कारवाई करावी यासाठी ती महिला 17 मार्चपासून विधिमंडळासमोर आमरण उपोषणाला बसणार आहे। या महिलेने याबाबतचे पत्र राज्यपाल, मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री आणि मोठ्या नेत्यांना पाठवले आहे। या पत्रात तिने तिच्यासोबत घडलेला भयानक प्रकार सांगितला आहे। 2016 मध्ये गोरे यांनी अनेकदा या महिलेला स्वतःचे नग्न फोटो पाठवले होते। याबाबत महिलेने गोरे यांच्या विरोधात तक्रार केल्यानंतर गोरे यांना 10 दिवसांचा तुरुंगवासही झाला होता। त्यानंतर गोरे यांनी न्यायालयासमोर या महिलेची माफी मागत यापुढे अशा घटना घडणार नाही याची हमी दिली होती। त्यानंतरही या महिलेवर दबावासाठी अनेकदा प्रयत्न करण्यात आले आहेत। आता काही दिवसांपासून त्या महिलेचे नाव उघड होईल आणि त्यांची बदनामी होईल अशा प्रकारे गोरे आणि त्यांच्या समर्थकांकडून सोशल मीडियावर मेसेज टाकण्यात येत आहे। तसेच या महिलेला एक पत्रही आले आहे। या सर्व घटनांमुळे महिला आणि तिच्या कुटुंबियांना अपमान आणि अनेक त्रासाला सामोरे जावे लागत आहे। त्यामुळे आता या महिलेने राज्यपाल, मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री आणि मोठ्या नेत्यांना पत्र पाठवून 17 तारखेपासून आमरण उपोषण करण्याचा इशारा दिला आहे।